कामोठे संघ आपण कुठेही जाऊ नका. किती उशीर झाला, 4 वाजले तरी 4:30 किंवा 5 वाजले तरी मॅच होईल. आपल्यासाठी सूचना. कारण परवा एक संघ असाच घरी गेला होता 2 सामने जिंकल्यानंतर, यावं लागलं त्यांना रात्रीमध्ये 4 वाजता. त्यामुळे अगोदरच आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. आणि उद्या 12 सामने आहेत, सकाळी 6 वाजणार आहेत त्या स्पर्धेला. आणि त्यामुळे अजून 13वी मॅच आमच्यासाठी वाढवू नका. अन्यथा परवा तर एक संघ घरी गेला होता, आयोजकांनी तिकडेच त्यांना बाद करण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता. सर आले नसते वेळेमध्ये तर. जाऊया नेक्स्ट मॅचकडे. आमच्या ठिकाणी श्रीदत्त क्रिकेट क्लब भाताण आणि करावेब या 2 संघादरम्यान ही मॅच रंगेल. आणि बरोबर 20 मिनिटं असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 षटकं समाप्त करायचे. एक्झॅक्टली टाइम अलर्ट आपण करूयात. 11:45 मिनिटं झालेत. 12:05 4 ओव्हर संपल्या पाहिजेत, अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल, लक्षात घ्या. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होतील श्रीदत्त क्रिकेट क्लब भाताण टीम कडून प्रवीण भोईर. धनेश कडू आणि संकेत भोईर अशी सलामीची जोडी. आज 2 संघ करावेचे खेळतात या स्पर्धेमध्ये. यापूर्वी एक संघ पराभूत झालाय 4 बॉलमध्ये 4 धावा खर तर निघाल्या नव्हत्या. जाऊया पहिला बॉल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे सिंगल येईल. 1 रन खातं उघडलं जाईल. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना प्रवीण भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. संकेत ऑन स्ट्राइक नाव. ड्राईव्ह केला, हलक्या हाताने कव्हर्सकडे ढकलले, कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. प्रवीण भोईर मोठं नाव आहे भाताण टेनिस क्रिकेटमधील आणि बाहुबली कुरुसी गोलंदाजी मधली नेहमीच पाहायला मिळते. शॉर्ट रनअप जरी असला तरी फुलर लेंथ बॉलिंग साठी ओळखले जातात प्रवीण भोईर. खोलात टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, हलक्या हातानं मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुसरी रन. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. 2 फिल्डर फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी मिड विकेट आहे. लॉंग ऑफ एक फिल्डर तैनात करण्यात आलाय. बाकी सगळे 9 फिल्डर आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आढळतील आपल्याला. राऊंड स्टम्प्सला हा चेंडू फिरून खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला फिल्डर होता, त्याच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल झालाय. जाईल सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांन करता येतोय. पहिला चौकार. इकडे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. इकडे पीट करत गेला चेंडू प्रवीण भोईर यांचा. धावा झाल्यात आतापर्यंत 6. शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा पूल मारलाय. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं. 4 धावांकरता
पुन्हा एकदा थोडासा अप ट्रॅकर होता प्रवीण भोईर यांचा आणि त्याच्यावर मात्र चांगली चपराक दिनेश कडूच्या पॅटमधून हा दुसरा चौकार येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10. दहा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या अखेरीस दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील श्रीदत्त भातान टीम कडून. गोलंदाज क्रॉस पॅटेट ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट झोन कडे सिंगल घेतली जाईल. जेबी मिस्टर जेबी जयेश भोईर. पंचांच्या भूमिकेमध्ये नीरज राणावत सर, भाविस्कर सर, शशी मेहर सगळे दिग्गज संघ उतरवलेत एमजी ट्रॉफी मध्ये ही स्पर्धा कव्हर करत असताना. सर नेक्स्ट मॅच बी रेडी. दोन्ही संघ सज्ज राहा. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल त्याच्या अगोदर कॅप्टन असले पाहिजेत हजर. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि नागाव. जयेश भोईर पुन्हा एकदा थोडं स्पीडअप करत राहा भातान टीम. कट केला बॉल. बॉल थोडासा टर्न झालाय, निघून गेला डीप बॅकवर्ड पॉइंटला. पायानं स्टॉप केलाय जरूर. ओ आणि अखेरीस मात्र बॉल सीमा रेषेला स्पर्श केलाय. मिळतील 4 धावा. येतोय चौकार. शकतो आपण आरामात स्क्रीनवर. थोडासा फुल लेंथ होता. इकडे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. धनेशचा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. काही गाणी तर फक्त आपण ऐकत असतो, परंतु पहिल्यांदाच व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिले असतील या स्पर्धेमध्ये. आणि त्यामुळे एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट डीजे सँडी एसडीसी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. फुल लेंथ होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. तशाच स्वरूपाचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु याही वेळेस मात्र बॉल निर्धाव निघून गेलाय. जेबीचा हा बॉल यावेळेस मात्र फ्रंट फुटला येऊन समोर लॉफ केलाय. स्क्रीनच्या समोर जेल. कॅच ड्रॉप जवळ घेतला होता, परंतु तदनंतर शेवटच्या क्षणाला मात्र कॅच ड्रॉप करण्यात आले. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. जीवनदान धनेश कडू यांना. आपण अगदी फ्रंट फुटला येऊन अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका उडवला होता. दुसऱ्या षटकाचा खेळ या बॉल नंतर कदाचित संपेल. पॉवर प्ले समाप्त होणारे लास्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा
समोर ड्राईव्ह केला बानिश लॉंग ऑफला फिल्डर आहे डीप मध्ये सिंगलच मिळेल. 1 रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर करावे ब संघाची धावसंख्या बिनबाद 18 धावा. 18 विदाउट लॉस. धावा 2 षटकांच्या अखेरीस. थँक्यू DJSDC. बऱ्याच वर्षानंतर एव्हरग्रीन सॉंग्स आहेत खरं तर आपल्याला ऐकवली जातात. हो यावेळेस मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धाबां करता येतोय. प्रवीण भोईरच्या या ओव्हरमध्ये धनेशच्या बॅट मधून हा कणकणीत चौकार. (22) 22 कर. बऱ्याच वेळेला खरं तर हे जुळतंय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि नागाव या 2 संघा दरम्यान. ओ क्लीन बोल्ड. दांडी गोल केलं. त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकला आणि अखेरीस मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज धनेश कडू यावेळेस मात्र तब्बल 20 धावा काढत असताना मैदानाच्या बाहेर. दिलाय प्रवीण भोईरनं. पहिला धक्का लागलाय धनेश कडूच्या स्वरूपामध्ये. चांगली बॅटिंग केली. 11 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान दिलं. सलामीला येत असताना नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 सचिन. शुभम शेठ करत फटाक्यांचा स्टॉक घेऊन. नाद नाही खरं तर. बर्थडे आहे भावाचा. सुजल. आम्ही सुद्धा जेवलेलो नाही अजून. सुजल. हो इकडे मात्र बीट झालाय. फेकवान चेंडू होता. प्रवीण भोईर करू शकतो बऱ्याच वेळेला. कधी कधी लेग ब्रेक्स पाहायला मिळतील. स्लोअर वन किंवा फ्लायटेड डिलिव्हरी आणि मधूनच एखादा सोडणारा वेगवान चेंडू सुद्धा तुम्हाला चकित करून जातो. इकडे डॉट बॉल येत असताना पहिल्या बॉलवर चौकार पडला होता. 2 बॉल चांगले पडलेत. प्रवीणचे 3रं षटक सुरू आहे. धाबा झाल्यात ते आतापर्यंत 22 कर अंपायर. शॉर्ट बॉल आहे. पूल मारलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. जेल होण्याची शक्यता आणि कॅच घेतलाय तिकडे. तनिष जुमारेनं मात्र टिपलाय जेल आणि आणखीन एक धक्का दिलाय. प्रवीण भोईरला 2री सफलता. संपलाय सचिनचा खेळ. 2nd विकेट डाऊन.
मंचावर मात्र बर्थडे सेलिब्रेशन काही मिनिटं काही सेकंद आणि या स्पर्धेचे आमचे युवा आयोजक सुजल शेठ घरत आज त्यांचा वाढदिवस आहे. आज नाद असेल खरं तर या स्पर्धेमध्ये. दोन सफलता प्राप्त केल्यात या ओव्हरमध्ये प्रवीण. इकडे सुद्धा मिसक्यूट झालाय फटका. बॉल हवेत आहे. लॉंग असेल लॉंग ऑफला नाही पोहोचू शकले. वॅकंट एरिया होता. नोमॅन्स लँड. दोन धाबा मिळतील. धाव सगळे दोनने पुढे जाईल. मोठं नाव करावे टेनिस क्रिकेट मधील अलंकार तांडेल त्यांना खातं उघडले दोन या धावेनं. दशक गाजवलेत खरे तरी या खेळाडूंना. अलंकार तांडेल गेले कित्येक वर्ष करावे म्हटलं की अलंकार तांडेल हे नाव लगेचच जोडलं जातं. कटकण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. डॉट निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 24 धावा 24. चोवीस धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या. 10, 8, 6 प्रत्येक ओव्हर्समध्ये 2-2 धावा कमी करत चाललाय करावे. आता तनिष जुमारे आलाय 6 मधून. इकडे 4 तर दिसणार नाहीये ना अशी शंका मात्र नक्कीच उपस्थित होते. परंतु आता बाउन्स बॅक करावा लागेल. आता हे 2 षटक मात्र करावे टीमला खेळावे लागतील. थोडंसं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. अन्यथा फार कठीण होईल. या 2 ओव्हर्समध्ये जर धाबा आल्या नाहीत निदान 25-1 धाबा तरी प्राप्त कराव्या लागतील तरच कुठेतरी फाईट देता येईल भाताण टीमला. ग्रामीण मध्ये सध्याच्या घडीला एक चांगला संघ ओळखला जातो. तनिष हा बॉल इकडे मात्र निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. यष्टांच्या पाठीमागे अगदी चिटकून उभे आहेत निलेश. पहा अँगल बनवून आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. डॉट बॉल येतोय. हो इकडे मात्र मिसकूट झालाय. निलेश भोईर यष्टांच्या पाठीमागे चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोठा धक्का लागलाय. 3rd डाऊन. तिसरा धक्का. संकेत भोईर सुद्धा मैदानाच्या बाहेर. कारण आज सुजल शेठ यांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच
काही क्षणातच हा वाढदिवस समारंभ मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आपण संपन्न करणार आहोत याच मंचावर. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल. सुजलजी घरत बरोबर 12 वाजलेत 12च्या ठोक्यावर. तो सामना सुद्धा सुरू आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की काही मिनिटांमध्येच ही इनिंग समाप्त होईल आणि त्यानंतर मात्र बर्थडे धमाका. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सुजल शेठ, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी हॅपी बर्थडे. वाढदिवस आज त्यांच्यासाठी एक मोठी आठवण ठरेल. एमजी ट्रॉफीच्या भव्य मंचावर मात्र हा वाढदिवस सेलिब्रेट होताना पाहायला मिळेल. त्याचमुळे काही बर्थडे स्पेशल असतात जे वर्षानुवर्ष आपल्या लक्षात राहतात आणि एवढ्या सगळ्या मित्रपरिवाराच्या समवेत मोठ्या स्टेजवर मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर हा वाढदिवस सेलिब्रेट होईल पण त्याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. करावे ब संघ थोडासा मित्र म्हणेल आतापर्यंत साजेशी फलंदाजी झालेली नाही आणि जर मोठे स्ट्रोक्स आले नाही तर फार कठीण होईल या मॅच मधून पुढे जाणं. तनिष जुमार यंगस्टार पातान टीमचा पहा इकडे सुद्धा टप्पा पडण्याचा बाहेर निघाला होता. चेंडू थ्रो चांगला होता. इकडे मात्र एक रन कंप्लीट झाले. सिंगलला होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. अलंकार तांडेल यांच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील. या सिच्युएशनला मात्र संघाला थोडंसं बाहेर काढावं लागेल या नैराश्यातून आणि एक दोन मोठे स्ट्रोक जरी आले तरी पटकन खरं तर ती धावसंख्या होऊ शकेल आणि थोडं लढता येईल दुसऱ्या सत्रामध्ये. तनिष जुमारे पण तो या यंगस्टारनं 17 वर्षाच्या खेळाडूनं प्रभावित केलंय. हा कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू, चांगले लेग ब्रेक्स टाकतोय तनिष आणि या बिलकुल डोकं वर काढू दिलं नाहीये या ओव्हरमध्ये आतापर्यंत. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या. आपला अंदाज 4चा आपण व्यक्त केला होता खरं तर, त्याहीपेक्षा कमी धावा, कारण 10, 8, 6 अशा पद्धतीनं हळूहळू धावसंख्या कमी होत होती. परंतु इकडे जी बॉलिंग सुरू आहे भेदक बॉलिंग समोर मात्र थोडंसं कठीण चाललंय करावे संघासाठी. आता 5वं अंतिम षटक असेल. याही पेक्षा जर कमी दाबांचं आलं तर फार कठीण होईल या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवणं. परंतु पाहूया. संदेश भोईर आलेत गोलंदाजीसाठी. आणि इकडे मात्र आणखीन एक विकेट. तर संदेश भोईला मात्र पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त मिळेल. सुजल घरत यांच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. सुजल यांचे बबू मामा आणि मामी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आणि आजीकडून पण. सुजल हॅपी बर्थडे आणि धन्यवाद सांगितले सगळ्यांना. मॅच लाईव्ह पाहतात सगळेजण. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपल्या शुभेच्छा पोहोचल्या, थेट पोहोचल्यात. बबू मामा मॅच बघायला आला तर त्याला जास्त आनंद होईल. तर काही क्षणातच आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत या मंचावर. परंतु जाऊया पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरकडे. संदेश भोईर आलाय आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा फुल लेंथ होता. इकडे मात्र बिलकुल हलू दिलं जात नाहीये. अशा पद्धतीनं बॉल पडतात, गोलंदाजी होते. मोठे फटके तर सोडा, सिंगलसाठी सुद्धा चान्स मिळत नाहीये करावे बस संघाला आणि त्यामुळे बराचसा मागे पडल्यात. आतापर्यंत स्कोर झाल्यात 27 धावा, 27. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा फक्त
एज लागली होती. शॉर्ट स्क्वेअरकडे चेंडू सरकला होता. सिंगल मिळेल. टाइम होताना सुद्धा दिसत नाहीये कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. अलंकार तांडेल यांच्याकडून निदान एखादा मोठा फटका करणं. एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. या इनिंगचा विचार केला तर सुरुवातीला 4 चौकार पाहायला मिळाले होते दिनेश कडू यांच्या बॅटमधून. लेफ्ट केलं होतं. आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. नागाव टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स कडे पोहोचा. संदेश भोईर सुपर बॉलिंग. थोडंसं फ्रंट फुटला आला होता. ड्राईव्ह केलाय. पाठी स्ट्रॉंग ऑफला फिल्डर डीप मध्ये सिंगल मिळेल. एकच धाव आतापर्यंत जर बघितलं तर 2 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. त्याचमुळे अतिशय संत गतीनं वाटचाल सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 आल्या. चौथ्या ओव्हरमध्ये 3 आल्या. आणि आता मात्र 5व्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 आल्यात. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग आहे. बॉल पाठवलंय सरळ. स्कोअर लेग मिड विकेटच्या मधून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय षटकार जाता जाता. नितीन यांच्या पॅट मधून निघणाऱ्या षटकारांना धावसंख्या मात्र थोडीशी जम्प करेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 35 या आकड्यावर. आणि 36 धावांचं टार्गेट मात्र ठेवण्यात आलंय ते श्रीदत्त भाताण संघासमोर. सर दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा या आपण. पारगाव आणि नागाव. तर जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी आमच्या स्पर्धेचे युवा आयोजक सुजल शेटघरत त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आणि सगळ्यांच्या समवेत मात्र रणजी ट्रॉफीच्या निमित्तानं या मंचावर या मुख्य मंचावर संपन्न होत असताना आणि या डीजे एसडीसी बी रेडी एक मस्त बर्थडे सॉन्ग आपण प्ले कराल. आणि नक्कीच हा वाढदिवसाचा आनंद मात्र सुजल यांचा द्विगुणित होईल या मंचावर. सर्वात आधी त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. येस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.
विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. या वाढदिवसाच्या शुभक्षणांनी सुजल तुझी सगळी स्वप्न साकार व्हावीत आणि वाढदिवस तुझ्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि या आठवणीनं तुझं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. याच वाढदिवसानिमित्त आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स पॅनल तर्फे मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. येस आज 12 AM टू टुमारो 12 AM संपूर्ण सेलिब्रेशन त्यांचंच असेल. म्हणजे आज रात्री 12 तर उद्या रात्री 12 म्हणजे आजची आरती उद्याची आरती. खाओ पिओ मजा करो. येस येस. येईल पेपरात बातमी ताजी चौकामध्ये हो. चला जाऊया उत्तरार्धाकडे आणि उत्तरार्ध ऐकूया पुन्हा एकदा महाराष्ट्रामधील एक हास्य सम्राट विनोदाचे बेताज बादशाह सन्माननीय दशरथ पाटील सर करा. येस धन्यवाद दीपक सर. अतिशय दमदार आवाज आणि सूत्रसंचलन आणि निवेदनकार आणि महाराष्ट्रामधील अतिशय नामवंत ज्यांनी रतनबुवा स्पर्धेमध्ये आपला वेगळीच छाप सोडणारे असे दमदार समालोचक पळस विभागाची बुलंद मुलुक मैदान तोफ आणि सुजल घरत. खरं म्हणजे आज कपिला षष्ठीचा योग आहे. खरं म्हणजे दुग्ध शर्करा योग या जीवेत शरद शतम उदंड आयुष्य लाभो. सुजल घरत तुमचं हे सेलिब्रेशन आज रात्री 12 ते उद्या रात्री 12 पर्यंत परवापर्यंत केलं तर चालेल नाही का हनुमान जयंतीपर्यंत. चला टार्गेट इज 36 अतिशय लोएस्ट स्कोर आणि श्रीदत्त भातान संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात होईल. सतीश तावडे आणि जयेश भोईर पहिली जोडी मैदानामध्ये तैनात आणि करावे संघाचा पहिला गोलंदाज टावरे. अच्छा सतीश टावरे आणि जयेश भोईर 36 धावांची गरज 5 षटकामध्ये आणि पहिला गोलंदाज असेल तो दामाद अजून. तर भाताण संघासाठी शुभेच्छा आल्यात भाताण नगरीच्या उपसरपंचा सौभाग्यवती अरुणाताई अरुण गाताडे यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा आल्यात भाताण टीमला. कारण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. चला 36 धावांची गरज निर्धारित 30 षटकामध्ये. याच्यानंतर शेवटचा सामना होईल तो नागाव त्यांच्या विरोधात पारगाव. आकाश तारेकर अँड कंपनी. आकाश तारेकर नसेल परंतु नाव आहे आकाश तारेकर. बघा वाकलन म्हटलं की केतन म्हात्रे, गोडसे म्हटले भावेश पवार ह्या नावाने हे गावं ओळखली जातात. जसे शेलकर MG महेंद्र शेठ घरत, पलसपै दीपक पाटील प्रत्येकाचं एक एक ब्रँड आहे. चला 30 मध्ये 36 धावांची गरज 7 35 म्हणजे जवळजवळ 7.20 टार्गेट आहे. चला पहिला जोडा मैदानी तैनात टावरे आणि जयेश भोईर अशी ही पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. अतिशय दमदार आयोजन या स्पर्धेचा उद्या खरा म्हणजे अंतिम दिवस काल्याचं कीर्तन काल्याचा दिवस. सुजल घरत तुम्हाला धन्यवाद देतो. बघूया अतिशय उत्कंठावर्धक असा हा सोहळा अभिष्ट चिंतन जेवेश शरद शतमा. चला पहिला गोलंदाज असेल तो सचिन. सतीश टावरे स्ट्राईक करेल. सचिन याचा षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. 36 धावांची गरज. पहिला चेंडू पुन्हा एकदा हुक केला. बघूया चेंडू गेला सीमारेषेबाहेर. दमदार चौकार लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग मधून अफलातून स्ट्रोक. सतीश टावरे इज ऑन फायर. 36 धावांची गरज असताना खरं म्हणजे बॉलिंग अटॅक आणि फलंदाज क्षेत्ररक्षण. दमदार सलामी दमदार सुरुवात. संघाची धावसंख्या 4 वर. 36 धावांचा माग काढायचा आहे श्रीदत्त भातान ज्यानं 2 टीमची 1 टीम करून खरं म्हणजे त्याचा आदर्श कुठंतरी दुसऱ्या संघाने देखील घ्यायला पाहिजे.
सचिन. राईट आर्म होते विकेट आउटसाइड द लेग स्टिक. दॅट शुड बी वाईड डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. बघा जसा मार पडला त्याच्यानंतर भरकटलाय. एक धाव मिळेल अवांतर धाव संख्येवर. संघाचा टोटल स्कोर झाला बिनबाद 5 वर. दमदार सलामी 36 धावांची गरज. 7.20 हे टार्गेट. प्रति षटका मागाचं इक्वेशन 30 मध्ये 36. हो येस टायमिंग बेहतरीन. पुन्हा एकदा आपलातून स्ट्रोक मिडविकेटच्या दिशेनं दमदार टायमिंग आणि हे मिळतील. संघाची धावसंख्या झाली 9 वर. 2 चौकार. येस सुजल घरत संदेशजी भगत यांचा हा अतिशय देखना सोहळा सेलिब्रेशन. संघाची धावसंख्या झाली 9 वर. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा चेंडू गेलाय एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ यांच्यामधून. चांगली प्लेसमेंट होती. करावे विशाल. करावे बी अशी ही टीम. त्याच्यानंतर पनवेलमधले अतिशय बलाढ्य संघ. हो येस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न स्वीप करायचा होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगली डिलिव्हरी गेले. संघाची धावसंख्या 9 वर. बिनबाद 9 फॉर नन. सतीश टावरे आणि जयेश भोईर भारतान संघाची पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. यस पुन्हा एकदा क्लास स्ट्रोक. व्हॉट अ टायमिंग. बेहतरीन स्ट्रोक्स. असं वाटलं होतं की 4 धावा मिळते. पुन्हा एकदा 4 धावांसाठी दमदार टायमिंग. अफलातून मटका ट्रिमेंडस स्ट्रोक. मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. संघाची धावसंख्या झाली 13 वर. दमदार सलामी. जिथं टार्गेट पाहिजे फक्त एनमेन 7.20. म्हणजे धावा जवळजवळ म्हणजे 3 षटकामध्येच कव्हर होतील असं वाटायला लागलंय. अजूनही बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सचिन. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा चेंडूला कव्हरच्या दिशेनं डॉट डिलिव्हरी डॉट बॉल आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. पहिल्या षटकात धावा कुठल्या तब्बल 13 धावा. दमदार सलामी 6 चेंडू 13 धावा. एकही विकेट नाही असं बॉलिंग ॲनालिसिस. पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. आज वाजवीपेक्षा जास्त खुश आहेत कारण सुजल गर्दे यांचा वाढदिवस आहे. बघूया आज रात्री ते उद्या रात्री. यस मनसोक्त मनमुराद. चला नवीन गोलंदाज सूरज. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर. आपल्या ठेवणीतला पहिलं षटक प्रगतीपदावर. अतिशय दमदार आयोजन. MG ट्रॉफी. रायगड जिल्ह्याचे काँग्रेसचे दमदार नेतृत्व. दातृत्व कर्तृत्व नेतृत्व. ॲग्रेसिव्ह आक्रमक डॅशिंग डायनॅमिक अशी ही जबरदस्त पर्सनॅलिटी आमचे महेंद्र शेठ घरत यांच्या नावानं ही स्पर्धा आहे. त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या कार्याचा गौरव करणारी MG ट्रॉफी. शेलगर गावामध्ये बाईकचा रणसंग्राम. क्रिकेटचा हा कुंभमेळा. क्रिकेटची मांदी आली. दुसरा गोलंदाज करावे संघाचा. करावे बी. पहिला संघ ए बाद झाला. त्याच्यानंतर पहिली नेरूळ गेली नवी मुंबईची. दुसरी करावे ए गेली. आता यांचा नंबर आहे म्हटलं जवळजवळ. म्हणजे शेवटी क्रिकेट आहे काही होऊ शकतं. हो यस क्लास टायमिंग. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह बघूया. चेंडू गेला सीमारेषे बाहेर डिबिस्को पॉइंटला. दॅट शुड मी अमेझिंग मॅग्निफिशियंट क्लासिकल स्ट्रोक्स. संघाची धावसंख्या 17 रन्स. बेनबाद 17. दमदार सलामी. अफलातून सुरुवात. ट्रिमेंडस स्टार्ट. वेल बिगन. इट्स हाफ डन. सतीश टावरे आणि डावकुऱ्याचा फलंदाज जयेश भोईर. काय बॅटिंग. अतिशय तंत्रशुद्ध फटका होता.
येस नागाव. हो हो हो, काय टायमिंग बघा, पुन्हा एकदा बेहतरीन, अतिशय अफलातून स्ट्रोक पुन्हा त्या जबरदस्त लोंगामंडी मधून क्लिअर केली. ऑफसाईड मात्र जबरदस्त झोन आहे बघूया. डावकुरी आताच्या गोलंदाजाने नेहमी त्रासदायक असतं बघा. सनेज जयसूर्या बघा, ॲडम गिलक्रिस्ट बघा, काय दमदार टायमिंग. येस नागाव संघाचा आभार बघूया, तुम्ही आलात वेळेवर. आणि आणखीन एक पुन्हा तंत्रशुद्ध फटका बंधू चेंडू, यावेळी प्लेसमेंट नाही, चेंडू केला लॉंग ऑफला. एक धावमुळे संघाचा टोटल स्कोर झाला आहे 22. राहिल्या फक्त इनमेन 14 धावांची गरज. अतिशय कमी टार्गेट, लोएस्ट, जुजबी, वाजबी, मामूली, किफायतशीर, नगण्य आव्हान. बिनबाद 22 अशी दमदार सलामी, जबरदस्त उत्तर प्रत्युत्तर. सतीश टावरे उजव्या हाताचा फलंदाज, त्याच्यानंतर डावकुऱ्याचा जयेश भोईर. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास स्ट्रोक, काय टायमिंग 4 धावांसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बघूया. स्वीप केलाय, स्लॉक स्वीप. संघाची धावसंख्या 26. राहिल्या फक्त इनमेन 10 धावांची गरज. येस पुन्हा एकदा फक्त इनमेन 10 धावांची गरज. काय जबरदस्त धुमाकूल. पुन्हा एकदा काही गरज नव्हती बघूया. सरळ बॅटने जर फटके येत असते, वाकडे मारायची गरज नाहीये. आरामशीर सेन्सिबल क्रिकेट. हा गेला चेंडू डॉट बॉल उजव्या स्टेजच्या बाहेरून आउटसाइड त्या स्टंप. राहिल्या फक्त इनमेन 10 धावांची गरज. या नागाव तुम्हाला धन्यवाद देतो, कारण गाढवाचे बाजले आता तुमचे धरतोय. लवकर आलात बरं, आमच्यावर मेहरबानी केलीत. यस वाईटचा इशारा. राहिला फक्त मी 9 धावांची गरज. हा यस यस सुजल गरज बघा, त्यांचा चेहरा एकदम माझा हसरा आहे, स्मित हास्य. हो हो यस पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. 12 चेंडू संघाचे आणि 18 चेंडू मध्ये पाहिजे फक्त इनमेन 9 धावांची गरज. प्रति षटकामध्ये पाहिजे फक्त इनमेन 3 धावा. नागाव आणि पारगाव 2 टीम्समध्ये, आणि टॉस जिंकला नागाव टीमने. आणि नागाव टीमचाही आम्ही आभार व्यक्त करतोय, वेळेवरती उपस्थित राहिलं ते, आणि त्यांचाही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. येस महेंद्र शेठ घरत यांच्या बघूया, सुजल घरत बघूया, पर्सनॅलिटी बघा त्यांची जरा. येस सुजल 11 ना, मग त्यांची एंट्री आहे ही. अच्छा अच्छा, म्हणून खुश आहेत. त्यांची एंट्री आहे नागाव, ज्यांनी ही टीम लॉन्च केलं. इकडे बघूया या स्पर्धेमध्ये शेवटचा सामना, शेवटची लढत पहिल्या फेरीतील पारगाव आणि नागाव. चला बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक 3 इन प्रोग्रेस. मिथिलेश, हा खरं म्हणजे अतिशय मोठे वय वर्ष 14 आहे मिथिलेश तांडेल. अतिशय कमी वयाचा 14 वर्ष, ज्यांनी करावे अहमदाबाद चषकामध्ये दमदार कामगिरी केली होती. हो हो येस पुन्हा एकदा अफलातून डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा. पहिला चेंडू गेला डॉट बॉल, निर्धाव चेंडू घ्यायचा गेले यष्टीरक्षक. बॉल आले 17, जिंकण्यासाठी पाहिजे 9 धावांची गरज. चला पारगाव आणि नागाव या संघाचा टॉस कधी आमचे सन्माननीय झाला का? अच्छा ओके. नागाव वन दी टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. हो हो येस पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या षटकात 2 षटकाचा धावा नसल्या झालं ना,
या धावा देखील डिफेंड झाल्या असतं, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बघूया मिथिलेश सलग दुसरा चेंडू डॉट बॉल. अप्रतिम बॉलिंग अटॅक. वय जरी कमी असलं परंतु दमखम मिथिलेश. ओहो यस, थर्ड डिलिव्हरी इज डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग, मॅग्निफिशियंट, अमेजिंग, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा. पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू डॉट बॉल. त्यांना थांबून ठेवलंय, खेळवून ठेवलंय. सतीश टावरे, काही पर्याय नाही, ऑप्शन नाही. जयेश भोईर डावकुऱ्याचा फलंदाज, उजव्या हाताचा डावकुरा. बघूया लेफ्ट टू लेफ्ट. तर मिळेल एक धाव. बघूया मोठा फटका मारायचा होता, परंतु संघाची धाव संख्या झाली, राहिल्या फक्त 3 मिनिट. 8 धावांची गरज. बॉल राहिले वाटते 16. 14 बॉल, 2 बॉल्स टू गो. 4 चेंडूमध्ये फक्त 1 मिनिट 1 धाव. काय दमदार गोलंदाजी केली, अतिशय व्यावहारिक, इकॉनॉमिकल बॉलिंग, अफोर्डेबल बाय मिथिलेश तांडेल. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर खेळलेले सतीश टावरे. ओहो, अगेन दॅट शुड बी डॉट बॉल. पुन्हा एकदा करावे संघाचा, पुन्हा एकदा दमखम. जर 2 षटकं जर चांगली झाली असती नक्कीच, तर पुन्हा या धावा देखील भारतान संघाला कदाचित. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. काय भन्नाट मारा गेलाय. बघूया बसला शेवटचा बॉल. आणि हा दमदार सिक्सर. बघूया ओव्हर पिच बॉल होता ऑन द राईज आणि जवळजवळ म्हणते स्कोर झाले म्हणते लेवल. काम दोन पाहिजे. करून पडलाय तुला, काम करून तुझा बाबराव ठेवलेला आहे. धन्यवाद. राहिले फक्त याला असे 4 धरले ना तर मॅच सत्यानाश. येस, कॅच घेतल्यानंतर सुजल गर्दे यांची फरमाईश आहे लेव. राहिले 2 बॉल. बॉलिंग मार्क होता शेवटचं 2 षटक पाकळीचा पठार आहे. दीपक सहानी. 2 पाहिजे फक्त, 12 मध्ये 2. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 2 रन्स. आणि हा जवळजवळ सामना फिनिश केलाय, धोनी स्टाईल फिनिश. आणि हा दमदार विजय प्रस्थापित केला. आणि नवी मुंबईच्या सर्व टीम या स्पर्धेतून गेल्या, ज्यांची उचल बांगडी करण्यात आली. बघूया पहिली गेली नेरोळ, त्याच्यानंतर कराव्याच्या 2 टीम पराहस्त झाल्या. पुन्हा एकदा भारतान संघाचं जबरदस्त प्रत्युत्तर. आणि या सामन्याचा ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तनिष धुमारे. यस, फक्त 3 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. 17. बघूया आणि काय 17 वर्षाचा बोरगा आहे. बघूया ही कुठली टीम आहे, पारगाव ना, हे नागाव. अच्छा.